नमस्कार मंडळी. बैलगाडा क्षेत्र मोठं होतं आहे आणि त्याचा इतिहास खूप मोठा आहे. तर असेच दोन जे इतिहासातील मोठी बैल झाले त्यांचे मालक आपल्याबरोबर आहेत. एक महाद्या, रामोसवाडीचा महाद्या आणि देवदत्त पाटील साखळे यांचा राजा. नावं तुम्ही मुलाखतीतून ऐकून असाल. तर मित्रांनो, दोन मालक ज्येष्ठ आपल्याबरोबर आहेत. तर आज काय गोष्टी विचारूया. नमस्कार, तुम्हाला दोघांचं स्वागत आहे. नमस्कार. ओळख करून द्या पहिल्यांदा नवीन पिढीला. देवदत्त पाटील साखराळे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. राजा अजिंक्य राजा. किती फायनल होते राजाची? राजाची जवळजवळ 450-500च्या दरम्यान फायनल आहेत. तुमची ओळख करून द्या. मी शंकर वामन मदने, मुक्काम रामोसवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. माझ्या बैलाचं मालक मी. किती फायनल होते आपले? 500च्या वर गेले त्या. 350 1 नंबर आणि बाकी अशा 2 नंबर 3 नंबर अशा बाकीच्या 150च्या वर अशा फायनल. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. मित्रांनो बघा, तब्बल 1000 फायनल इथं जे अनुभव 1000 शर्यतीचा अनुभव असणारे दोन मालक आहेत, गुलालाचे मानकरी असणारे. तर आता कशा बघता आत्ताच्या बैलगाड्या? तुम्ही एवढं वर्षाचा बैलगाडी क्षेत्र जवळनं बघितलंय. कशा आहेत आत्ता चालू बैलगाड्या? आत्ताच्या बैलगाड्या आहेत. या बैलगाड्यामध्ये असं एवढं मनमोकळेपणाच्या अशा या काही बैलगाड्या वाटत नाहीत. कारण इथं सगळं ही पैशाचं चाललं आहे. सगळं पैशावर सगळा खेळ चालू आहे. आणि त्यावेळेला पैसा नाही, माणुसकी पुन्हा नावासाठी, ह्यासाठी त्या शर्यती होत्या. आणि आता ह्या चालल्या त्या सगळ्या पैशासाठी चालल्यात. तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी आता ज्यावेळेस आम्ही खेळ खेळत होतो त्यावेळेस गाडी एक मैदान नाही, 10 वर्ष आमच्या बैलाची गाडी पळाली. म्हणजे आधीमध्ये थोडा खंड पडला असेल, पण 10व्या वर्षी सुद्धा पळून आम्ही फायनल घेऊन बैल निवृत्त केला. तर आता ह्या मैदानात असा एक विचित्र प्रकार बघायला मिळतो की आज बाहेर गाडीनं जरी फायनल घेतली अंतरानं तरी ती दुसऱ्या अड्ड्यात गाडी दिसत नाही. ही एक दुर्दैवाची गोष्ट. कारण काय वाटतंय? कारण म्हणजे त्या बैलगाड्यावाल्यांचा त्या बैलावर नसलेला विश्वास ठामपणे की बाबा ह्यो बैल उद्या माझं पळेल किंवा ह्यो बैलावर मी फायनल करेन, असा आत्मविश्वास हा बैलगाडी मालकाला अजून कुठल्याही आला नाही. त्याच्यामुळं या बैलगाडी क्षेत्रात गोरगरीब बैलवाला आहे तो मार खातोय सदैव. आता मित्रांनो, बैल दोन्ही बैल निघून गेले जगातून, एक विक्रम करून गेले, पण बैलगाडी शौकीनांच्या मनात आहेत. पण दोस्ती मात्र कायम आहे अजून तुमची. दोस्ती अजून कायम 25 वर्षही दोस्ती आहे. कधी कुठे गाडीचा दिसलं तरी आता मी त्यांना आपल्याला घेऊन लगेच गेलो. म्हणजे असं अजिबात गाळा भेट केल्याशिवाय आम्ही विसरत नाही एकमेकाला. तानाजी अण्णा असतील माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, रामभाऊ पाटलाच आता मी नाव घेतलं होतं. अगदी चिवट खेळाडू, एकदम चिकाटीचा असं खेळाडू. बाजाच आता येळगावकर येत नाहीत, पण ते सुद्धा पप्पू शेठ आणि राजू शेठ एकदम अगदी खेळातले एकदम उत्तम खेळाडू. मित्रांनो, मुलाखत घेण्याचं कारण, एक बाईट घेण्याचं कारण ह्यांची, मित्रांनो जुने एवढं खेळ खेळले पण बघा मैत्री कायम आहे ना. आता ही मैत्री अशी बैलगाड्यात दिसत नाही आहे. अजून काय काय निरीक्षण तुम्हाला दिसतं आत्ताच्या बैलगाड्यात की हे सगळं बदललं? अशा कुठल्या कुठल्या गोष्टी वाटतात तुम्हाला या बैलगाड्यामध्ये? बदलाच्या गोष्टी काय झालं आहे, यात जी ही मोठी जी पळणारी आहेत ती मोठीच पळते एका जागी. गोरगरिबासनी पैर मिळत नाहीत. बैल पळणारी माप आहेत, भरपूर बैल आहेत, पण नुसत्या पैशामुळं त्यासनी बैल मिळत नाहीत. 40,000 वायदे द्या, 50,000 द्या, 30,000 द्या, आणि ही नको आहे. आणि जे ह्याच्यावर स्क्रीन जी लावल्या एक नंबरचा आहे, नाहीतर हे खेळ मागच बंद पडला असता. आधुनिकता आली या, म्हणजे युट्यूबरच असतील, अनेक चॅनल आले, त्यामुळे आधुनिकता आली आणि प्रसिद्धी आली. अजून एक त्या जोडीला प्रश्न की जुन्या काळातलं नक्की काय हरवले आत्ताच्या बैलगाडी शर्यतीत? आपण जर म्हटलं की ही गोष्ट हरवली, आत्ता अशी कुठली गोष्ट हरवली? जुन्या काळाची एकीचं बळ होतं. म्हणजे जरी आता समजा आता एक खेळाडू वाळवा तालुक्यातला आहे आणि मी आता इकडे कोरेगाव तालुक्यात आहे, पण जे आम्ही एकमेकाचा जी सल्ला घेत होतो, माझ्यापेक्षा ज्येष्ठ खेळाडू आहेत पण मला आता ती गुरु मानतात. जसं म्हणजे एकमेकाला सल्ल्यानुसार आम्ही जी काय खेळ खेळत होतो तो आता ह्या आखाड्यात दिसत नाही.
आता शेजारी जरी आमच्या बैल पळत असला तरी ती पोरं आम्हाला म्हणत नाही की बाबानो कुठला बैल घालू किंवा काय कुठला पळेल किंवा काय होईल. मार्गदर्शन घ्या. मार्गदर्शन घेतलं पाहिजे. जुन्या खेळाडूंचं नवीन खेळाडूंना मार्गदर्शन घेतलं पाहिजे. नवीन जुन्या खेळाडूला गुरु प्रणाली जशी गुरु गुरुविना विद्या नाही असं म्हणजे त्याची वाटण खरोखरच म्हणजे आता जी खेळाडू जी जुना नवीन जी भराडला जातोय त्याला मार्गदर्शनाची कमतरता आहे. तुम्ही काय सांगा काय हरवले आत्ताच्या बैलगाड्या? ही चेअरमन साहेब म्हटले हे सुद्धा बरोबर आहे की ह्यासनी अजून तसं कळत नाही झालं आहे. आपला बैल आता पळवताना कुठल्या साईडला पळवला पाहिजे, गाडी कुठल्या साईडला कसली आहे आणि आपण कुठं झोपला पाहिजे ही बी आहे. आणि ह्यात सगळ्यात हरवली ही माणुसकी हरवल्या. माणुसकी नाही आहे. खेळ मोठा झाला पण माणुसकी हरवल्या. सगळी पैसे मागे लागलेले आहेत. नुसता पैसा, माणुसकी नाही येतं. काय सांगाल तुम्ही एवढ्या वर्ष बैलगाडी येतात? माझं एक म्हणणं काय माहिती आहे का, हे जे आता जे नवीन खेळाडू आला येऊ द्या, खेळात आलाय त्यानं, पण त्यांनी काय करायला पाहिजे. आता समजा 10 गाड्या राहते फायनलला, तुम्ही 10 बैलावर ध्यान देऊ नका. तुम्ही जी गटाला बाबा 2 नंबरला गाडी उतरली या 3 नंबरला उतरली किंवा सिमीला 2 नंबरला उतरली या 3 नंबरला, सिमीला जी बैल लागलाय तो तसा म्हणजे पळण्याचे योग्य बैल आहे की सिमीला पात्र झालाय काय, तो काय असा तसा 10 गाड्यात पळून राहतोय म्हणजे पात्र आहे. मग तुम्ही त्या सेमीफायनलला त्यानं मार खाल्ला म्हणून त्याचा विश्वास काढू नका. तो कमी पळत असला तरी त्यासाठी पायरा जुळवा. तुम्ही एकदम 10,000 20,000 40,000 वायदी देताय किंवा काय करताय, असा जे आवाढावी खर्च करताय त्याच्यातनं बैलगाडीवाला खचला जातो या गाडी जर फायनल राहणार तर. पण असा आम्ही काय करायचो, आम्ही सुद्धा लहानापासून म्हणजे आदत वयापासूनच वासरं शिकवत आलो ना. पण आम्ही काय करायचो, आमचं लक्ष की बाबा आज कडन कुठला बैल पोचतो या, कुठला बैल चांगला बैल आपल्या पडलालाच बैलगाडीतला पागायचा, फायनलचा बैलावर लक्ष द्यायचं नाही. ह्यो बैल बाबा ह्याकडनं पळाला ह्याकडनं ह्यो आपल्याला योग्य होतो या मग घालायचं ना. अशी गाडी जुळवायची. 1-2 आटा मार खाईल त्याच्याबद्दल शंका घ्यायची नाही. म्हणून मार खाल्लाच पाहिजे. मार खाल्ल्याशिवाय म्हणजे अपयशाशिवाय यश नाही काय. म्हणजे आता आम्हाला सांगा, माझा बैल शिकवताना मी 24 आखाडा मी सीमितनं माघार येत होतो. 24 आखाडा तरी मी हसत येत होतो का, तर त्या वासराला एकदम 3 फेरं पडलं तर त्याचं दुखू शकतो छत्तीत वगैरे काय. आता मला सांगा, आता आदत वासरं सर्रास अशी पळवली जाते आणि तीच आदत वासरं असा टिकाऊ बैल का तयार होईना. त्याचं कारण आहे की तुम्ही आदत व्हायची त्याला आता इतका ताव देताय, फायनलच्या मोठ्या बारासन घालताय, त्याचे हेळसांड करताय आणि तो बैल पुढे टिकत नाही. 1-4-2 आड्डं काढतोय की झालं त्याचं संपला म्हणजे ह्योच संपला का, तर छाती त्याची भरून आली. मग आता लय जण सांगते ती माझा बैल छत्तीत चमकतोय चालत नाही नीट पळण, आता 4 आड्डं पळाला. त्याचं कारण हे आहे की मोठ्या बैलासंग घालू नका तुम्ही. आदत किंवा थोडासा त्याच्यापेक्षा चढ बैल थोडासा बघायचा आणि ताव असं. मग मला सांगा, 24 आड्डं मी माघारी आलो, हसत आलो, 25 आखाड्याला फायनलला लागलो, तिथनं माझी खांडच नाही. म्हणजे अजिबात खांड नाही. का खांड नाही, तर मी जर 24 आड्डं जर मागचंच फायनल घेत राहिलो असतो तर पुढं मला ते इतकं 10 वर्ष पल्ला गाठता आला नसता. जर ज्याला बैल घालवायचा आहे त्यानं बारकी बैल घाला आणि त्या आपल्या बैलाच्या कस वाढवा आणि पल्ला गाठा, म्हणजे 10 वर्ष 5 वर्ष अशी बैल पळवा. त्यावेळेस खरा इतिहास घडेल आत्ताच्या बैलवाल्याकडून. बघा मित्रांनो, त्यांनी एक वाक्य वापरलं, इतिहास घडेल. आणि मित्रांनो, ह्या दोन्ही व्यक्तींची जी बैलं होती त्यांनी इतिहास घडवलेला आहे आणि तो इतिहास बैलगाडीच्या शर्यतीत जोपर्यंत आहे तोपर्यंत मिटला जाणार नाही. तरुण पिढीला काय सांगाल? भरपूर तरुण पिढी येते अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे जगभरात बैलगाडी शर्यत आता बघितली जाते. काय सांगाल? तरुण पिढीनं तसं माझे नाही नुकसानच आहे. नुकसान आहे तरुणांना. नाही, बैलगाडी मालकांसुद्धा म्हणजे ओळखलं पाहिजे थोडक्यात की आपली गाडी पळते किती पळते. मग जे मैदानाला येतात 5-10 हजार रुपये खर्च करतात, त्यांनी त्याच्यावर विचार करावा जरा की आपली गाडी किती पळते, तिला व्यायाम किती दिला पाहिजे, बैला अजून आपली त्या पात्रतेची झाल्यात का, ह्यो विचार मालक करत नाहीत. तिने घरी आपल्या रेसल देऊन टायमिंग लावून रेसल द्यावं, किती सेकंदात किती रान तुटते. आणि ज्या वेळेला सेकंदाला 50 फूट गाडी रान तोडील त्यावेळेला त्या मालकानं आपला बैल घेऊन मैदानात यावा. तो हार खाणार नाही, तो जिंकणारच. बघा मित्रांनो, आता महत्त्वाचं बरं काय पाटलांनी सांगितलंच की पुशेगावचं नामांकित मैदान, पुशेगावच्या आखाड्याची फायनल घेणारं सेकंद 21 लावलं होतं. किती? 21 सेकंदात. म्हणजे अलीकडे शिवराज कार्यालयापाशी मैदान होतं, पहिल्यांदा मैदान जुनं मैदान.
आणि त्या ठिकाणी जर 21 सेकंदात गाडी बसली म्हणजे ज्या फायनल घेतलं त्याचं 21 सेकंद लागलं तर मी सुद्धा एक विचार केला की आपल्याला जर शर्यतीत घुसायचं म्हणलं तर एवढ्या सेकंदात बैलगाडी निघाल्याशिवाय आपण आखाड्यात उतरायचं नाही आणि मी तसंच केलं 21 सेकंदात ज्यावेळेस आमच्या कॅनलमध्ये गाडी निघाली तिथनं पुढं मी आखाड्यात सुरुवात केली मग बघा 21 सेकंदच हो बघा मित्रांनो अशीच नाही म्हणत अनुभवाचे बोल आहेत आणि त्यांनी जे जे मार्गदर्शन केलं हे पाळा नक्कीच यश भेटेल. पहिलं राजाचा पाळण्याचा काळ सांगा पुढील. राजाचा पाळण्याचा काळ राजा 1992ला स्टार्ट झाला. पहिलं फायनल रेट्रे धरणमुळे 4 वेळा पळून 1 नंबर केला. म्हणजे फायनल पळालं नंबरमध्ये वाज तिने थोडं पार्सलिटी केल्यावर पुन्हा डबल पळवलं आणि डबल पळून 1 नंबर केला. 92 ते 2000 8 वर्षे बैल पळाला. 8 वर्षामधले 5 वर्षे 1 टाक फायनल 1 नंबरची होते. 1 टाक सलग 5 वर्ष 1 नंबरची फायनल. मी 97 साली वासरू सुरुवात केली रेसेल द्याला. 97-98 साली मी 2 वर्ष कॅनलमध्येच काढली म्हणजे सरावातच 97-98 आणि 99 साली मी आखाड्यात उतरलो आणि 99 साली उतरून बी 1 वर्ष माझं सिमीमध्येच गेलं आणि 2000 सालापासून मी फायनलला सुरुवात केली. ती 2000 आजचा 9/12/2009 साली शेवटचं फायनल बैलांनी इथं घेतलं आणि मी इथं बैलाची निवृत्ती जाहीर केली. म्हणजे जसे सचिन तेंडुलकर म्हणा अशा मोठमोठ्या खेळाडूंची निवृत्ती जाहीर जशी झाली अशा पद्धतीनं मी या बैलाची 10 वर्ष सलग फायनलमध्येच राहून निवृत्ती जाहीर केली आणि तिथनं बैल मी परत कशालाही पळवला नाही अजिबात. मित्रांनो बघा 2 ज्येष्ठ बैलगाडी मालक आणि त्यांची रेकॉर्ड ब्रेक बैल एक छोटीशी मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय काय गोष्टी सांगितल्या ह्या अंमलात आणा आणि बैलगाडी क्षेत्रात यश मिळवा. तर बघा बैलगाड्याची परंपरा अशी मोठी आहे. मोठीबरोबर त्याचा इतिहासही खूप मोठा आहे. इतिहास तपासा म्हणजे इतिहास घडेल. धन्यवाद.